नमस्कार, मैं मुकेश चंद्राकर हूं और आप बस्तर जंक्शन देखना शुरू कर चुके हैं। बस्तर जंक्शन में आज मैं बस्तर की उस खूनी सड़क की बात करने जा रहा हूं, कहानी बताने जा रहा हूं, जिसके निर्माण में 41 जवानों ने अपनी शहादतें दी। सगळ्यात आधी म्हणजे टेंडर्स अनाउन्स व्हायच्याही आधी कॉन्ट्रॅक्टर्स आणि BMC मधल्या रोड डिपार्टमेंटच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची एक मीटिंग होते। या मीटिंगमध्ये किती रुपयांचं टेंडर काढायचं आणि त्यात कोणत्या कोणत्या टर्म्स अँड कंडिशन्स असतील हे सगळं ठरवलं जातं आणि तेव्हाच या टेंडर्सच्या डाऊन पेमेंटची सुद्धा टोकन अमाऊंट एक्सचेंज होते। त्यानंतर सगळ्या असिस्टंट कमिशनर्स कडून त्यांच्या वॉर्ड किंवा एरियामध्ये किती कॉन्क्रिटाइज रस्ते आहेत, किती डांबरी रस्ते आहेत याची एक लिस्ट मागवली जाते। यातून कोणतं काम प्रायोरिटीवर करायचं हे त्यावेळेस ठरवलं जातं। त्यानंतर सॅम्पल टेंडर्स मधून काही टेंडर्स BMC कडून अनाउन्स केली जातात, ज्याची माहिती ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर्सना असते। तेव्हा अशा इंजिनियर्सना शोधलं जातं ज्यांना सहज पैसे वगैरे देऊन या सगळ्या रॅकेटमध्ये सामील केलं जाऊ शकतं। अशांना कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू मधून 5% दिले जातात। पुढच्या स्टेपमध्ये कॉन्ट्रॅक्टर्स कडून जे काही प्रपोजल्स येतात त्यातून खूप कमी किमतीच्या ऑफर्स ज्या असतात त्या आधीच ट्रॅश केल्या जातात आणि बाकीचे प्रपोजल्स हे स्टँडिंग कमिटीकडे पाठवले जातात। स्टँडिंग कमिटी ही MCGM म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई याचं एक महत्त्वाचं पॅनल आहे आणि या कमिटीमध्ये प्रमुख पक्षांचे नगरसेवक असतात। आता कोणी नगरसेवक नाहीये त्यामुळे प्रशासन हा निर्णय घेते आणि जर नगरसेवक असतील तर त्यांनाही कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू मधून 20% दिले जातात। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।